झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू असं तुकोबारायांनी म्हटलंय. दरवर्षीच्या साहित्य संमेलनातून मिळणाऱ्या शब्दरत्नांकडे साहित्यप्रेमींचं लक्ष लागलेलं असतं. यंदा मात्र संमेलन तोंडावर आलेलं असताना संमेलनाध्यक्षांच्या प्रचारपत्रातल्या शब्दांनी वादाला तोंड फोडलंय. शब्दांच्या रत्नासाठी महाराष्ट्र सज्ज होत असताना शब्दांच्या शस्त्रांनी जातीयवादाचं गळू ठसठसू लागल्याचा आरोप होतोय. अगदी बरोबर. आपण बोलतोय 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ह.मो. मराठेंच्या प्रचारपत्राविषयी आणि त्याहीपेक्षा त्यानंतर संभाजी ब्रिगेडनं घेतलेल्या हमोंविरोधी भूमिकेविषयी. हमोंच्या पत्रामुळे कायद्याचा भंग झालाय का? हे पत्र लिहून हमोंनी कुणाकुणाचा कशा कशाचा अपमान केलाय आणि त्याहीपेक्षा साहित्य संमेलनाच्या पुरोगामित्वाला आणि दर्जाला त्यामुळे धक्का बसलाय का? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया वादाची नवी जात कुळी या खास कार्यक्रमात. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. साहित्य संमेलन आणि वाद यांचं नातं आता नवं राहिलं नसलं तरी यंदाचं संमेलन वेगळ्याच कारणामुळे तापू लागलंय. संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह.मो. मराठे यांनी मतदारांना पत्र देऊन उघडपणे जातीयवादी भूमिका घेतल्याचा आरोप होतोय. या पत्रात त्यांनी स्वतःची साहित्यिक योग्यता पटवून देण्यासोबतच ब्राह्मण समाजासाठी हाती घेतलेल्या कार्याचाही संदर्भ दिलाय. आता या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेतली आहे. हमोंची अध्यक्षपदाची उमेदवारीच रद्द करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जो काही ह.मो. मराठेंनी कारभार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि जे काही लिखाण केले त्याचा निषेध म्हणून ह.मो. मराठे यांची उमेदवारी रद्द करावी. त्यांना कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीच्या कामकाजामध्ये त्यांना सहभागी करून घेऊ नये आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आहोत. तर आपल्यावर जातीयवादाचा आरोप करणं चुकीचं असल्याचं सांगत केवळ वस्तुस्थिती विशद केल्याचा दावा ह.मो. मराठेंनी केलाय. मी निवडणूक लढवणार म्हणजे निवडणुकीमध्ये आहेच मी आणि मी मतदारांना पाठवलेल्या पत्रकामध्ये माझ्या विशिष्ट कामासंबंधी जे मी लिहिलेलं आहे त्याबद्दल कोणीही नाराजी व्यक्त केलेली नाही. साहित्य संमेलन तोंडावर आला असताना हा वाद उफाळून हमोंच्या पत्रावरून सुरू झालेला हा वाद पेल्यातलं वादळ ठरतं की संमेलनावर याचे दूरगामी परिणाम होतात हे लवकरच कळेल. झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे. महाराष्ट्र ही वादांची भूमी आहे. मग तो कोळशाचा वाद असो अथवा साहित्याचा. महाराष्ट्राला रोज काहीतरी नवीन वाद लागतोय खरं आहे. या कार्यक्रमात वादाची नवी जात कुळी या विषयावर चर्चा करण्याकरता माझ्यासोबत आहेत ख्यातनाम कवी आणि अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक बागवे. अशोक बागवे, आपलं स्वागत. अशोक बागवे यांना कविता दशकाची आलम आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या गावोगावी त्यांनी केलेल्या कवितांच्या कार्यक्रमामुळे आपण त्यांना ओळखतो. त्याचबरोबर आहेत शिरीष गोपाळ देशपांडे. शिरीष गोपाळ देशपांडे हे उत्तम लेखक आहेत, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, कादंबरीकार, नाट्य दिग्दर्शक, भाष्यकार, टीकाकार अशी त्यांची ओळख आहे. आज तेही या विषयावर आपली मतं मांडणार आहेत. आणि ज्यांच्या भोवती हा सगळा वाद सध्या फिरतोय ते अध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार ह.मो. मराठे आज पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत. ह.मो. मराठे यांनी एक प्रकारे नागरी जीवन साहित्यामध्ये आणलं. आज त्यांचंही आपण स्वागत करूया. सर, आज तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि त्यांच्या भूमिकेवर ज्यांनी आक्षेप घेतला ते म्हणजे प्रवीण गायकवाड, अर्थातच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रमुख. काय एक योगायोग आहे बघा. अशोक बागवे, शिरीष गोपाळ देशपांडे आणि ह.मो. मराठे हे तिघही आमच्या स्टुडिओमध्ये 1 ऑगस्टला म्हणजे बरोबर 37-38 दिवसापूर्वी इथं आलेले होते. आम्ही दोघं जण, मी अशोक बागवे आणि शिरीष देशपांडे, आम्ही इथं आत स्टुडिओमध्ये यायला निघालो होतो या कार्यक्रमासाठी, अशाच प्रकारच्या कार्यक्रमासाठी. त्यावेळेला पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले किंवा स्फोटांची मालिका झाली आणि त्यामुळे आयत्या वेळी आम्हाला हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. अर्थात आज हा कार्यक्रम करावा लागतोय याचं कारण
साहित्यात झालेल्या स्फोटांमुळं. आणि हा स्फोट झाला तो हम मराठे यांच्या प्रचारपत्रामुळं. आता निवडणूक म्हटली की प्रचार आला, आणि प्रचार आला की प्रत्येकजण आपापला मतदारसंघ किंवा मतदार सुरक्षित करायचा प्रयत्न करतो. मग तो इकॉनॉमिकच्या आधारावर असेल, मग तो जेंडरच्या आधारावर असेल, किंवा आणखीन कुठल्याही आधारावर असेल. म्हणजे सेफॉलॉजिस्ट म्हणून भारतीय राजकारणाचे हे अंतरंग इतके दिवस मी पाहत होतो, परंतु आत्ता मात्र जे समोर येत आहे ते साहित्याच्या निवडणुकीतलं एक प्रकारे राजकारण. आपण पहिल्यांदा जाऊया हम मराठे यांच्याकडे. हम मराठे, मला तुम्ही सांगा, पहिला मुद्दा हमो असा आहे की अशा प्रकारचं पत्र काढल्यानंतर आपल्यावर काही वाद होतील, त्यातून आपण चर्चेत राहू याची तुम्हाला खात्री होती म्हणून तुम्ही असं केलं? बोलू का? हो, बोला बोला. नाही, हां, मी चर्चेत राहण्याच्या हेतूनं काही हा मुद्दा लिहिलेला नाही. माझा साहित्यिक परिचय मी माझ्या मतदारांना करून दिला, आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी जे एक ब्राह्मण समाजाविषयीचे एक व्यापक काम गेली 7-8 वर्षे हाती घेतलेलं आहे, त्यासंबंधी सुद्धा मला या पत्रकामध्ये थोडक्यात लिहायला पाहिजे. याची कारणं 2. एक तर माझे जे मतदार आहेत त्या मतदारांना जर नीटची माहिती मी दिली नाही तर माझ्या संबंधी माझ्या भूमिकेचा विपर्यास करून अपप्रचार केला जाण्याची भीती मला वाटली, तिची शंका मला वाटली. तशी शक्यता येऊ नये किंवा तशी संधी कुणाला मिळू नये याकरता आपण आधीच आपली भूमिका थोडक्यात लिहावी, अशा कल्पनेने मी हे लिहिलं. याच्या पाठीमागे दुसरा कुठलाही हेतू नाही. मला तुम्ही सांगा, ही भीती तुम्हाला का बरं वाटली? निवडणूक पटल्यानंतर झी 24 तास, एक पाऊल पुढे.